9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना अटक। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरणाऱ्या 2 रेकॉर्डवरील आरोपींना अटक करून 2 चेन स्नॅचिंग गुन्ह्यांची उकल केली आहे। या कारवाईत सुमारे 11,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे। शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना एलसीबीने सदरची कारवाई केली। मनीषा सुनील पाटील राहणार टोप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जून रोजी कापरी फाटा येथे पती समेत मोटरसायकलवरून जात असताना 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पलायन केले होते। तसेच 16 मे 2026 रोजी शिराळा तालुक्यातील आरळा येथील पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही 2 अज्ञात इसमांनी पल्सर मोटरसायकलवरून येत हिसकावले होते। या प्रकरणी कोकरूड व शिराळा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले होते। या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी एक विशेष पथक तयार केले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। गोपनीय माहितीच्या आधारे 8 जुलै रोजी सांगली रस्त्यावर लक्ष्मी फाटा परिसरात सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण चंद्रकांत चाळके वय 36 राहणार चांदोली वसाहत आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली, अमित नादान बुधवाले राहणार शहापूर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, मूळगाव विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या दोघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 1,42,500 रुपये किमतीचे 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 9,60,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण 11,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात आरोपी लक्ष्मण चाळके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तर दुसरा संशयित आरोपी अमित बुधावले याच्या विरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। सदरच्या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच पोलीस अंमलदार सूरज थोरात, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अभिजित माळकर तसेच इतर पथकाने केली। पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत। के मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली प्रतिनिधी। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।